सगळ्यांना माझा नमस्कार. 13 मेला आपण मला निवडून घेऊन आला होता 2023ला. मी अनेकदा सगळ्यांचं अभिनंदन मानतो आणि जे विश्वास आपण माझ्यावरती ठेवलेला आहे ते पूर्ण काम करून आणि सगळ्या वतीने मी आपले प्रयत्न करत आहे. अगोदर PWD म्हणून आमचे वस्तुवाहतुकी सचिव श्री सतीशचंद्र जारकिहोळी यांनी 400 कोटी फ्लायओव्हरसाठी अलॉट करून दिलेले आहेत मला. ते काम लवकरच प्रारंभ होईल. ह्याच्याबरोबरही 50 कोटी जिल्हा स्टेडियमसाठी रामतीर्थनगरमध्ये एक नवीन स्टेडियम होणार आहे. तिथं हॉकी असेल, फुटबॉल असेल, इनडोर स्पोर्ट्स असेल, पूर्ण एक फुल फ्लेज्ड स्टेडियम, पूर्ण 100 कोटी तिथं खर्च होईल. 50 कोटी ऑलरेडी अलॉट झालेले आहेत. याच्याबरोबर एक नवीन DC ऑफिस तिथं 200 करोड रुपये अलॉट झालेले आहेत. ते पण काम लवकरच प्रारंभ होईल. याच्याबरोबरही जे पण पीसवर्क आहेत, रोडचे आहेत, गटरचे आहेत, नाला आहे, हे सगळं इन्स्पेक्शन करून पुष्कळ ठिकाणी काम चालू पण केलेलं आहे. माझ्या महत्त्वाचे 3 विषय आहेत. एक, पाणी, सगळ्यांना रोज घरी पाणी मिळावं असं हे पूर्ण L&T आणि आम्ही मिळून एक प्रयत्न करत आहे की लवकरचं लवकर सगळ्यांच्या घरी 24 तास पाणी मिळावं. याच्याबरोबरही जी आमची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते बिल्डिंग तयार झालेली आहे आणि इक्विपमेंटसाठी 55 करोड रुपये अलॉट पण झालेले आहेत. ते पण लवकरच स्टार्ट होईल. आणि जे पण लो लाईंग एरियाज आहे, स्लम्स आहेत, तिथं पण रिपेअर्सचा, स्लम डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. नवीन पण काम आता हातात घेतलेलं आहे आणि जेवढ्या लवकर होतं आहे जे यांना एक चांगलं प्रमाणे राहावं ते आम्ही प्रयत्न करत आहेत. आणि एक स्वच्छ ॲडमिनिस्ट्रेशन द्यायचा मी प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांचा माझ्यावरती आशीर्वाद असून दे आणि माझ्यावरती भरोसा असून दे. मी पुढं चांगलं काम करून आपल्याला देतो. फार फार धन्यवाद.